2 दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे आसना नदीला मोठा पूर आला। या पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचून पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन आणि ऊसाच्या शेतांमध्ये अजूनही पाणी साचल्याचं दिसतंय। नुकसानग्रस्त भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। वसमत तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता। त्यामुळे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील जी आसना नदी आहे तिने रौद्ररूप धारण केलं होतं आणि त्या नदीचं पाणी जे आहे ते आपलं पात्र सोडून जवळपास 200 ते 300 मीटर क्षेत्रावर जे पसरलं होतं। त्यामुळे या भागातील शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता मी सध्या वसमत नांदेड या भागातील सीमेवर आहे। आपण जर बघायला गेलं तर या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वारंवार या भागामध्ये जे आहे ते या शेतामध्ये पाणी साचत असल्याने या सोयाबीनचं पीक जे आहे ते संपूर्ण शेवाळ आलेलं आहे। या सोयाबीनच्या पिकाला एकही शेंग नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण जर बघायला गेलं तर हे संपूर्ण शेवाळ जे आहे ते या सोयाबीनला लागलेलं आहे। यामध्ये कुठलीही शेंग नाहीये, कुठलंही उत्पन्न या शेतकऱ्याला यामधून होणार नाहीये। त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडलेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय आहे संपूर्ण सोयाबीनला शेवाळ लागले? सोयाबीन सर संपूर्ण आता कामातून गेलेलं आहे। याचं काहीच होणार नाही। एक तर आपल्याला काढायला गेल त्याला ढोरं सुद्धा खाणार नाही अशी परिस्थिती आहे सोयाबीनची। दरवर्षी सर या दसऱ्याच्या पिरियड मध्ये आमचं सोयाबीन कापणी होती, खळं होते आणि आम्ही त्याच्यातले 10-5 कटं नेऊन आमचा दिवाळी दसरा साजरा करायचा सर। पण यावर्षी आमचं असं दैव फुटलं शेतकरी आहे सर की आमचा शिमगा व्हायची वेळ आली। तर मायबाप सरकारला आमची हात जोडून विनंती आहे, तुम्हाला खरंच जर शेतकऱ्याचा कळवळा असेल तर तुम्ही आम्हाला तात्काळ मदत जाहीर करा, कारण इथल्या शेतकरी सर्व आता संपलेला आहे सर। आपल्यासोबत युवा शेतकरी आहे। दादा, किती एकर शेती आहे तुझ्याकडे? कुटुंबात कोण नोकरीला आहे का? कशी परिस्थिती? माझी इथं 3.5 एकर जमीन आहे, पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। मी शाळेचं शिक्षण घेत आहे। वडील आता काम करायला योग्य राहिलेले नाहीत, वडिलांना काम होत नाही। आम्ही आता हे शेतीवर आमचं संपूर्ण काही थोडंफार होतं, कर्ज घेऊन पेरलेली ही बॅग, हे खत पाणी एवढा खर्च, एकरी 18,000 रुपये खर्च झालेला आहे। आता आम्ही त्याची शावकारी फेडायची, बँकेची शावकारी फेडायची, बँकेच्या आम्हाला हातात नोटीस आलेल्या आहेत क्रॉप लोनच्या। आम्ही आता कोणाचे पैसे भरायचे, काय भरायचे, कसा दिवाळी दसरा साजरा करायचा, हा आम्हाला फार मोठा प्रश्न आलेला आहे। अक्षरशः आता फाशी घ्यायची वेळ आलेली आहे। काय मागणी सरकारकडे आता नुकसान झालं? सरकारने आम्हाला तात्काळ मदत द्यावी। देतो पावता, दिवाळीच्या अगोदर खात्यात देऊ, याच्यानंतर देऊ, त्याच्यानंतर देऊ, ही योग्य नाही। आज आमचं नुकसान झाले, पंचनामा करा, तात्काळ मदत द्या। आमचे तात्काळ नुकसान भरपाई पंचनामे करा आणि नुकसान द्या असं म्हणतायत। दादा, आता हे संपूर्ण शेतात पाणी साठलं, याची आर्द्रता संपून गेलेली आहे। आता खरीपाच्या पिकातच गेली, आता रब्बीचं पिकाचं कसं आहे? येत नाही, रब्बीचं पीक काहीच येत नाही। बरं, कसं आता नियोजन धकणार आता कसं? म्हणजे आता हे आता सोयाबीन सगळं तर गेलेलंच आहे। आता काय नाही, आता इकडे मजूरदार काहीतरी काम करणं लागते, बाकी काय नाही बघा। निश्चित जर बघायला गेलं तर या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मजूरदार बनण्यावर जे आहे ते वेळ आलेली आहे। आपण जर बघायला गेलं तर या संपूर्ण शेतामध्ये तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी जे ते या ठिकाणी जवळपास 10 ते 12 फूट पाणी होत असल्याचं शेतकरी सांगतायत। त्यामुळे येथील ऊस जे पिकं आहेत ते सुद्धा खराब झालेली आहेत। त्याचबरोबर हळद पिकाचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे, कापूस पिकाचं नुकसान झालेलं आहे। या संपूर्ण पिकाचं जे आहे ते या अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे। मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।